आम्ही आता आलो आहे कोची एअरपोर्टला आणि आम्हाला अजून आमच्या प्लेनसाठी 4 तास बाकी आहे. जरा लवकरच आलो. परत संध्याकाळी ट्रॅफिक वगैरे होतं कोची सिटीमध्ये, त्यामुळे मग थोडं लवकर आलं. आणि आता जरा असंच टाईमपास फ्रेश झालो पहिलं, म्हणजे खूप थकलेलं होतं. फ्रेश झालो आणि आता टाईमपास करतो. इथे कोची एअरपोर्टवर आम्हाला सुशांतचे सर भेटले होते, त्यामुळे ते तिथे जाऊन त्यांच्याशी बोलत होते. ते लक्षद्वीपवरून आले होते, त्यांची इंटरकनेक्ट फ्लाईट होती आणि इथे उर्वीला ते क्वेश्चन वगैरे विचारत होते. सो बरं वाटतं कोणी आपलं भेटलं तर कुठे बाहेर. सध्या आम्ही आलो आहे चेकिंग करून, बोर्डिंग पास वगैरे चेकिंग केलं आहे. ते सुंदर आहे. ह्याची स्टोरी शकुनी मामांते वाटते राजपर्यंत. 6:30 वाजले आणि आम्ही अजून असंच फिरतो इकडे तिकडे. 8 वाजता फ्लाईट आहे आणि ती पण कदाचित डिले होऊ शकते अर्धा तास, असा मेसेज आला आहे. माहीत नाही, आता बघू. चला आता आम्ही आलो इथे बसतो थोडं. आपल्या फ्लाईटला अजून लेट आहे का पप्पा? सो आम्ही वेट करतो इथे आणि बऱ्याच वेळापासून बसलो आहे. पूर्ण एअरपोर्ट आमचं फिरून झालं, पण कंटाळा आला, शेवटी बसून घेतलं. उर्वी पण थकली आणि आता आमची फ्लाईट झाली आहे डिले. आता माहीत नाही, अर्धा तास डिले सांगत आहे. आता म्हणजे पुढे जायला पण लेट होणार पुढे. कंटाळा तर एवढा आला आहे, थकवा आला आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी घेऊन, मेमरी घेऊन आम्ही खूप छान ट्रिप करून चाललो आहेत फायनली. खूप छान छान मेमरीज कलेक्ट केलेल्या आहेत. खूप फोटो झाले आहेत मोबाईलमध्ये. सगळं एडिटिंग आणि व्हिडिओज वगैरे, लॉग वगैरे सगळं एडिट करून जायचं आहे. आता बघूया. आणि इकडे उर्वी रेडी, ती पण कंटाळली आता. बघू, फ्लाईटचा अपडेट मी देईल तुम्हाला. आता किती वाजलेत? कंप्लीट 7 वाजले आणि आमची 8 वाजता फ्लाईट होती, ती ही डिले झाली, म्हणजे 8:30 तरी वाजणार आहे अजून. सो स्टे ट्यून. 8 वाजून गेले. 8चा टाईम होता फ्लाईटचा आणि अजूनही फ्लाईट आली नाही आहे आमची. 9:30 वाजता आता टायमिंग दाखवते. काय करायचं आहे तेवढं वेळ इथं बसून. एक तर ऑलरेडी 8ची फ्लाईट होती, तेव्हा आम्ही दुपारी 4 वाजताच इथे आलो होतो. उन्हात फिरण्यापेक्षा म्हटलं तिथे जाऊन बसूया, आणि इथं बसून बसून कंटाळा आला. पूर्वी पण वैतागली. सो आमचा बड्डे तर असाच गेला आहे सगळा. अर्धा बड्डे ते एअरपोर्टमध्ये गेला आहे, अर्धा बड्डे ट्रॅव्हलिंगमध्ये गेला आहे. सो आता माहीत नाही काय किती वेळ लागणार आहे. 9:30 पण दाखवते, तर तोपर्यंत तर आली तर चांगलंच आहे, नाहीतर बघू. आम्ही आता बोर्डिंग केलं आहे, चालतो आता. आली आमची. आणि माझं सीट इकडे आहे, इकडे. सो फ्लाईट चेंज झाल्यामुळे वेगळी फ्लाईट आहे आणि आमचे सगळे सीट्स वगैरे चेंज झाले. मी आता चेंज करून घेतली आहे ना सीट. पूर्वीच्या बाजूला आली मग.
11 वाजलेत आम्हाला. आता पोहोचलो आम्ही मुंबईमध्ये. उतरतो आता सकाळी आणि मग आता ओला बुक करून मग जाऊ. मस्त झोप झाली वरती. बॅग भेटणं मोठं टास्क आहे आता इथे. चला बॅगा भेटल्या आमच्या आता. आता वाजलेत 12. आता ओला बुक करावं लागेल आपल्याला. 12 वाजलेत. आता पोचलोय, बॅगा वगैरे घेतल्यात आणि आता जाणार आहोत. ओला बुक करू आणि मग घरी जायला आता 1-1.5 तरी वाजणार आहे. ट्रॅफिकवर डिपेंड आहे. ट्रॅफिक नसेल तर मग पोचू 1 तासात. हाँ ये आएगा ये आगे रखा था उसने 16 ज़्यादा है ना. Continue straight, then turn right. आलं ना. आम्ही घरी आलोत. वाजलेत रात्रीचे 1:45. आता खूप थकल्यासारखं झालं. झोपणार आहे आता. अवतार तर तुम्ही बघू शकता कसं झालं.